सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजच्या संडेच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 11th कॉमर्स मध्ये इकॉनॉमिक्स आणि सोबत मॅथमॅटिक्स मध्ये एक कॉमन टॉपिक आहे, तो म्हणजे पार्टिशन व्हॅल्यूज. आणि ह्या पार्टिशन व्हॅल्यूजची आपण बोलू शकतो एक क्विक मॅरेथॉन किंवा एक क्विक रिव्हिजन, जी तुमची असेल एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी सोबत काही सम सॉल्व्हिंग साठी. तर ते आपण आज कव्हर करणार आहोत. तर काही वेळ न घालवता चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टरचं नाव जर तुम्ही पाहिलं तर चॅप्टरचं नाव आहे पार्टिशन व्हॅल्यूज. ठीक आहे. आता हे जे पार्टिशन व्हॅल्यूज आपण म्हणतोय, पार्टिशन म्हणजे काय, तर तिथून सुरुवात आपली होते. जर मी म्हणतोय सपोज आपल्याकडे एक डेटा आहे, ठीक आहे, आणि हा जो डेटा आहे, या डेटाला जर मी एक 2 3 आणि समजा अजून थोडं एक्सटेंड केलं 4, असं 4 पार्ट मध्ये जर मी डिवाइड केलं, तर मी म्हणेल याचे पार्ट किती झाले, तर मी म्हणेल पार्ट झाले 4. पण हे 4 पार्ट करण्यासाठी मी डेटामध्ये ना 4 पार्टिशन ऐवजी 3च हे पार्टिशन टाकलेत. पहिलं पार्टिशन, दुसरं पार्टिशन आणि तिसरं पार्टिशन. मग हे जे पार्टिशन टाकलेत ज्यांच्यामुळे 4 पार्ट झाल्यात, तर मी म्हणेल पार्टिशन किती झाले, 3. ठीक आहे. सिमिलरली जर समजा क्लासरूम मधला आपला एक्झाम्पल, ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असतो मॅकडॉवेल नंबर 1, यू नो गाइस. त्याला आपण काय म्हणतो, आपण म्हणजे तुम्ही म्हणता, मी तर आपल्याला हे नाही माहिती. ठीक आहे. त्यानंतर याचा हाफ केलं तर मग काय होईल, जरा जास्त मोठं नाही वाटत आहे. ठीक आहे. तर मी याला म्हणेल हाफ. ठीक आहे. आतमध्ये सगळा माल मटेरियल तोच आहे, पण हे काय झालं, हाफ झालं. आणि परत याला हाफ केलं तर मी म्हणले अजून हाफ झालं, म्हणजे हाफचा हाफ आपलं किती होणार आहे, तर याला आपण काय म्हणतो, क्वार्टर. ठीक आहे. आता क्वार्टर तुम्हाला माहिती असेल, क्वार्टर ही क्वार्टर. पण माझ्यासारख्या साध्या मुलांसाठी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ही चपाती आहे. या चपातीला मी इथून कट केलं तर मी ही काय होईल, हाफ. पण याच चपातीला मी अजून एकदा कट केलं तर मग याचे 1 2 3 आणि 4 पार्ट झाले. प्रत्येक पार्टला, घड्याळ असू दे, चपाती असू दे, आपण काय म्हणतो, क्वार्टर म्हणतो. इन शॉर्ट, जर मी एखाद्या डेटामध्ये जर काहीतरी पार्ट करतोय तर पार्ट समथिंग काहीतरी होतील, पण पार्टिशन करणारे जर मी 4 पार्ट केले तर पार्टिशन किती होणार आहेत, 3. हेच आपल्या पार्टिशन व्हॅल्यू चॅप्टर मध्ये आहे की 3 पार्टिशन्स. आणि हे जे पार्टिशन व्हॅल्यू आपण म्हणतोय, तर मग व्हॅल्यू म्हणजे काय, तर जिथे आपण पार्टिशन केलंय ना, सपोज फॉर एक्झाम्पल मी म्हणेल हे 1, ठीक आहे, 2 आणि 3. ठीक आहे. हे जे 3 आहेत जे आपण पार्टिशन केलेत, त्या पार्टिशनची जी व्हॅल्यू असेल ना, ती आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि हेच आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये कंटिन्यू करायचंय. ठीक आहे. तर मग आता नोट्स वरती येऊया आणि डायरेक्ट रीड करायला सुरू करू. ठीक आहे. वेन रॉ डेटा इज अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, जो काही रॉ डेटा आहे तो जर असेंडिंग ऑर्डर मध्ये जर मी अरेंज केला, द व्हॅल्यू दॅट डिवाइड्स द डेटा इन 2 इक्वल पार्ट्स. अशी व्हॅल्यू जी डिवाइड करते डेटाला किती पार्ट मध्ये, तर 2 इक्वल पार्ट मध्ये किंवा 2 इक्वल हाफ्स मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो मीडियन. ठीक आहे. आता हा मीडियनची डेफिनेशन झाली. पण सेम टाइमला मी जर म्हणतो पार्टिशन व्हॅल्यू जर जनरलाइज आयडिया आपण केली तर काय होणार आहे, दे आर व्हॅल्यूज दॅट डिवाइड अन ऑर्डर डेटा सेट इनटू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट. इन शॉर्ट, मी जे तुम्हाला डायग्राम दाखवली ना, काय तर पार्टिशन व्हॅल्यू म्हणजे गिवन नंबर ऑफ डेटा आहे. ठीक आहे. या गिवन नंबर ऑफ डेटाला जर मी काय बोलतोय ना, की इक्वल पार्ट मध्ये जर डिवाइड केलं आणि ज्या पार्ट मध्ये डिवाइड केलंय ते पार्ट करणारे जे आहेत त्याच्या व्हॅल्यूज जर काढल्यात, तर यालाच आपण म्हणतो पार्टिशन व्हॅल्यूज. हीच तुम्हाला तिथे डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. आता किती टाइपचे पार्टिशन व्हॅल्यू जनरली आपल्याला शिकायचे चॅप्टर मध्ये, तर सगळ्यात अगोदर क्वार्टाईल, जिथे आपण म्हणतो 4 इक्वल पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार. डेसाईल, जिथे आपण म्हणतो 10 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. आणि पर्सेंटाईल, जिथे आपण म्हणतो 100 इक्वल पार्ट मध्ये करणार. पण एक नोट खाली मुद्दाम लिहून ठेवले, काय, डेटा मस्ट बी अरेंज इन असेंडिंग ऑर्डर बिफोर कम्प्युटिंग एनी पार्टिशन व्हॅल्यू. कोणतीही पार्टिशन व्हॅल्यू कम्प्युट करायच्या अगोदर तुमचा जो डेटा आहे हा असेंडिंग ऑर्डर मध्ये असायला पाहिजे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, लहानापासून मोठ्यापर्यंत. आता क्वार्टाईल नक्की आहे काय, क्वार्टाईल मध्ये बघूया. क्वार्टाईल्स डिवाइड द डेटा
इंटू 4 इक्वल पार्ट्स देर आर 3 क्वार्टाइल्स. किती क्वार्टाइल्स आहेत? जवळपास 3 क्वार्टाइल आपल्याकडे आहेत. कोणकोणते? Q1, Q2 आणि Q3. मग अशी जर तुम्ही डायग्राम बघितली जी मी ड्रॉ केले बघा 1 2 3 4 आपण पार्ट केले, पण पार्ट करणारे किती झाले? तर 3 झाले. पहिल्याला म्हणतो आपण Q1, दुसऱ्याला Q2, तिसऱ्याला Q3. आता हा जो Q1 आहे फर्स्ट क्वार्टाइल आहे, हा आपण काय म्हणतो तर 25% ऑब्झर्वेशन असतात ना त्याच्या खाली जो असतो, ठीक आहे. म्हणजे जर सपोज हा पूर्ण एक डेटा आहे, याचं 1 2 3 आणि हा चौथावाला पार्ट, ठीक आहे. तर मग हे 25% पेक्षा खाली राहील. हे इथे 50, इथे 75 आणि इथे शेवटला 100, ठीक आहे. तर मग हा जो क्वार्टाइल आहे हा कुठे येईल? 25% लाई बिलो इट, म्हणजे हा वाला क्वार्टाइलचा पार्ट झाला, ठीक आहे. हा क्वार्टाइल झाला आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या व्हॅल्यूज. क्वार्टाइल 2 मध्ये काय येईल? दिस इज मीडियन. मीडियन म्हणजे काय? सेंटर, ठीक आहे. इथे पण मी लिहून ठेवतो मीडियन म्हणजे काय? सेंटर व्हॅल्यू असेल, ठीक आहे. 50% पेक्षा खाली. त्यानंतर Q3 75%, इथे 75% पेक्षा खाली. आता एक का मी सांगतोय माहितीये? तुम्ही जर एक्सरसाइज मध्ये आलात ना, तर तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक सम आहे, पेज नंबर 7 वरती. हे तिसरं गणित. या तिसऱ्या गणितामध्ये जर तुम्ही आलात तर तिसऱ्या गणितामध्ये तुम्हाला समजेल फाइंड आउट करायला काय सांगितलंय? कॅल्क्युलेट इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इन युनिट्स बिलो विच 25% ऑफ फॅमिलीज लाय. असं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन काढा ज्याच्या खाली 25% फॅमिली लाय करतात. तर 25% कोणाच्या खाली? तर याच्या खालचे सगळे 25. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय? Q1. जर ते म्हणाले बिलो विथ 75% फॅमिली लाय, मग तुम्ही काय काढाल? Q3 काढाल, ठीक आहे. सिंपल लॉजिक आहे. रिव्हिजन परत एकदा कराल, हे बघितल्यानंतर सम सॉल्व्ह कराल, आपोआप समजून जाईल. आता 2-3 टाईपचे डेटा असतात. सगळ्यात पहिल्यांदा अनग्रुप डेटा. हा जो अनग्रुप डेटा असतो जनरली कसा दिलेला असतो? तर अनग्रुप डेटा मध्ये आपण म्हणतो 2 8 12 15 16 18 असा काहीतरी जो डेटा दिलाय याला आपण काय म्हणतो? अनग्रुप. याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? जर मी म्हणतोय क्वार्टाईल काढायचंय, कितवा? एक्स वा. इथे एक्स काय म्हणतो ते मी सांगतो पुढे. व्हॅल्यू ऑफ काय फॉर्म्युला येईल? एन प्लस 1 डिवाइड बाय कितीने कराल? 4 ने कराल. 4 ने का कराल? कारण हा क्वार्टाईल आहे. क्वार्टाईल मध्ये पार्ट किती? 4 पार्टचे जे तुम्हाला करायचे तर डिवाइड कितीने कराल? 4. हा जो एक्स आहे हा काय कितवा क्वार्टाईल तुम्ही फाइंड आउट करणार? मला सांगा एक्स ची व्हॅल्यू काय असू शकते? तर एक्स ची व्हॅल्यू 1 असेल, 2 असेल आणि 3 असेल. कारण काय? क्वार्टाईल जरी 4 आपले असले तरी क्वार्टाईल जे आहेत ते 1 2 3 असतील, पार्ट करणारे 3 असतील, ठीक आहे. तर मग ही एक्स ची व्हॅल्यू इथे येईल. त्यानंतर जर मी म्हणतोय हा एक डेटा झाला, तुमची काहीतरी व्हॅल्यू आली, समजा ना हे जे इथे आलं शेवटला इथे तुम्हाला मिळालं व्हॅल्यू ऑफ 7.5th ऑब्झर्वेशन, ठीक आहे. तुम्ही म्हणाल दादा इथे जर तू बघितलं 1 2 3 4 5 6, समजा इथे आपण दिलं 19 आणि 20 आणि 22 असं दिलं. 7.5th ऑब्झर्वेशन कसं काय काढणार? तर मग ह्या केसमध्ये ना आपण काय करणार? इंटरपोलेट करणार, म्हणजे वाटणी करणार आहोत आपण त्या 0.5 वालीची. कशी? तर आपण काय घेणार आहोत? व्हॅल्यू ऑफ 7th ऑब्झर्वेशन पूर्ण, ठीक आहे. या 7th ऑब्झर्वेशन मध्ये ऍड काय करणार आपण? तर 0.5. तुम्ही म्हणाल दादा डायरेक्ट 0.5 नाही, 0.5 इंटू पुढचं वाला ऑब्झर्वेशन, ठीक आहे, मायनस त्याच्या अगोदरचं किंवा तेच ऑब्झर्वेशन, ठीक आहे. तर मग व्हॅल्यू ऑफ 7th ऑब्झर्वेशन काय? 1 2 3 4 5 6 7 19 आणि मग नंतर 20. तर मी म्हणाल इथे आलं 19.5 इंटू नेक्स्ट काय? 20 मायनस 19 तुमचं आलं प्लस 0.5 इंटू 1 आणि सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 19.5. जर हे 75 असतं तर तरी पण आन्सर इथे 0.75 आलं असतं. हा, याच्या पुढचे ऑब्झर्वेशन वेगळे आले तर चालेल. फक्त तुम्हाला ही मेथड फॉलो करायची आहे जर तुमचं व्हॅल्यू ऑफ जे आहे ना याच्या पुढे सॉल्व्ह केलं असं पॉइंट मध्ये आलं तर. अदरवाईज तुमच्याकडे सम सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. परत पुढे त्यानंतर आपल्याकडे डिस्क्रीट सिरीज. आता इथे जर एकदा आलात एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेंडिंग ऑर्डर मध्ये जर अरेंज केले अनग्रुप मध्ये तर काय होईल? QX काढतो आपण, व्हॅल्यू ऑफ x इंटू n प्लस 1 अपॉन 4th ऑब्झर्वेशन. हेच आपण मी तिथे दाखवलं ना मगाशी, ठीक आहे. त्यामध्ये Q1 काय येईल? व्हॅल्यू ऑफ n1 प्लस 1 डिवाइड बाय 4. Q2 मध्ये काय येईल? व्हॅल्यू ऑफ n1 प्लस 1 n प्लस 1 डिवाइड बाय 4, पण याला 2 ने मल्टिप्लाय कराल जे तुम्हाला इथे दिसतंय, ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढे आलात तर तुम्हाला इथे 3 ने मल्टिप्लाय केलेलं दिसेल कारण तुम्ही Q3 काढलाय. ठीक आहे. जर पोझिशन फ्रॅक्शन मध्ये आली तर त्याला इंटरपोलेट करायचं 2 नियरेस्ट ऑब्झर्वेशन मध्ये, तर ते सुद्धा मी दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे डिस्क्रीट सिरीज विथ फ्रिक्वेन्सी. आता ही जी डिस्क्रीट सिरीज आहे, काय करणार आहे डिस्क्रीट सिरीज साठी, तर एक CF चा टेबल आपण बनवणार आहोत. इकडे बघा एक्झाम्पल मी करून ठेवलेलं ऑलरेडी. n+1 डिवाइड बाय 4th ऑब्झर्वेशनच आपण काढतो. पण इथे हा जो डिस्क्रीट डेटा यासाठी CF केलाय. ठीक आहे. CF केलाय. जर मी म्हणतो n+1 याचं समजा हे किती सांगू, याची व्हॅल्यू मी म्हणतो सपोज 100 आहे. ठीक आहे. आपण एक काम करू, याची व्हॅल्यू घेऊ 300. ठीक आहे. 300 + 1 डिवाइड बाय 4 याचा आन्सर एक अराउंड तुमचा काहीतरी, चला मी 200 घेतो. याचा आन्सर 50.25 समथिंग काहीतरी येईल. मग आता 50.25 कुठे लाय करताय, तर इथे 90 मध्ये CF मध्ये, तर मग आपलं Q1 काय येईल 2 येईल. ठीक आहे. सेम पुढे पुढे गेलात तर मग तुमचे सॉल्व्ह होत जातील. इथे मी Q2 लिहिलं चुकून, Q1 असायला हवा. ठीक आहे. Q2 काढायला गेलात तर मग तुमचं काय होईल 100 वगैरे तिथे कुठेतरी लाय करेल, ते इकडे आलं, नंतर त्याच्या पुढचं तिकडे, मग असं तुमचं सॉल्व्ह होत जाईल. ठीक आहे. पुढे कंटिन्युअस सिरीज किंवा ग्रुप डेटा जर असेल तर काय, कंटिन्युअस सिरीज किंवा ग्रुप डेटा म्हणजे काय, जर तुमचं आहे ना एखादा क्लास इंटरवलच्या टाइप मध्ये दिलं गणित. ठीक आहे. तुम्हाला इथे दिलेले क्लास इंटरवल, इथे तुम्हाला दिलं फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला दिलंय, क्लास इंटरवल दिलाय, इथे फ्रिक्वेन्सी दिले. ठीक आहे. पुढे तुम्हाला ऍड करायचं एक टेबल CF चा. ठीक आहे. आता याच्यासाठी मी इथे तुमच्या बुक मधलंच सम घेतोय. बघा इथे पण मी CF वगैरे करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. हाईट दिले, नंबर ऑफ मेल लॅडर्स दिलाय, पुढे CF काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे. या केस मध्ये तुम्हाला जर काढायचंय, मी म्हणतो सेंट्रल हाईट. ठीक आहे. आता मी Q1 साठी इथे काढून ठेवलंय. ठीक आहे. तर मग हेच आपण रेफर करूया. Q1 साठी जर आपण आलो, ठीक आहे, आता इथे काय होतं माहितीये का, फॉर्म्युले जे आहेत ना तुमचे, ते फॉर्म्युले चेंज होतात. आता तुम्ही म्हणाल चेंज होतं म्हणजे नक्की काय होतं, क्लास इंटरवल येतो, म्हणून तुमचा फॉर्म्युला इथे Q1 साठी बनेल L1 प्लस n/4 मायनस CF इंटू H/F. ठीक आहे. आता Q1 आहे तर मी म्हणतो QX आपण कन्सिडर केला ना, इकडे x ने मल्टिप्लाय करा. सिंपल. म्हणजे इन शॉर्ट, जर तुमचा Q2 असेल तर इकडे काय येईल 2, Q3 असेल तर इकडे तुमचा काय येईल 3. समज रहा है. ठीक आहे. असं तुमचा फॉर्म्युला आहे. पण दादा हा L1 काय, हा CF काय, हा H काय, F काय, मग हे कोणाच्या बेसिसवर करायचं, तर याच्या बेसिसवर. चला आपण Q3 साठी काढू 3n/4. ठीक आहे. 3 इंटू n आहे त्या सम मध्ये 200. इन शॉर्ट तुमचं याचा आन्सर आलं 150. आता आपण चेक काय करणार, की तुमचा जो CF आहे त्याच्यामध्ये 150 कुठे, तर इथे. तर मी 150 वाला घेतला, हा 165 to 170. हा तुमचा झाला काय Q3 क्लास इंटरवल. काय आला Q3 क्लास इंटरवल 165 to 170. म्हणजेच L1 किती आला 165. त्यानंतर जर मला CF हवा असेल तर तो कसा काढायचा सांगतो, F सांगतो. पण ही जी हाईट आहे ना, हाईट तुमच्या समोरासमोरच असते. 165 to 170 चा डिफरन्स म्हणजेच किती 5. आता CF आणि F कसा, हा तुमचा क्लास इंटरवल झाला बरोबर. तर मग हा समोरचा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या अगोदरची झाली तुमची CF, म्हणजे 64 आणि 92. 64 झाली फ्रिक्वेन्सी, 92 झाली CF. आता या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला फॉर्म्युलामध्ये टाकायच्यात. एकदा की फॉर्म्युलामध्ये टाकल्यात की तुमचा आन्सर निघून जाईल. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आहे. अजून तुम्हाला बेसिक डिटेल्ड हवा असेल कशाला काय म्हणतात बघा. L1 म्हणजे काय, N, CF, F, H आणि क्वार्टाईल क्लास, हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता येऊया डेसाइलवर. डेसाइल म्हणजे काय, डिकॅथलॉन नाव ऐकलं असेल. डिकॅथलॉन म्हणजे तुमचा असा स्पोर्ट आहे जिकडे 10 खेळ खेळले जातात. मग डेका म्हणजे 10. ठीक आहे. तर या डेकामध्ये आपण म्हणतो किती पार्ट होतील, तर 10 पार्ट होतील. तर डिसाइल्स किंवा डेसाइल्स डिवाइड द डेटा इन 10 इक्वल पार्ट्स. देअर आर 9 डेसाइल्स. 9 डेसाइल असतात. D5 इज ऑलवेज इक्वल्स टू मीडियन. D5 जो आहे तो कशाशी इक्वल असेल, मीडियन. मी म्हणतो सध्या थांबा, पर्सेंटाईल आलं ना तुम्हाला एक सरळ सिंपल एक इक्वेशन सांगतो. ठीक आहे. आता डेसाइल मध्ये 10 इक्वल पार्ट असतील, पण डेसाइल किती असतात, 9 असतात. फॉर्म्युले कसे दादा, बघा फॉर्म्युल्यांमध्ये काय फरक पडेल माहितीये, इथे Q होता ना, तर इथे येईल D, बाकी सगळं सेम.
ठीक आहे. पण डिवाइड बाय 10, ठीक आहे. सेम वरती पण गेलात ह्या फॉर्म्युलाज मध्ये पण तसंच, ठीक आहे. जो अनग्रुप वाला आहे तिकडे काय येणार, तर तुमचा आला dx, इकडे येईल x डिवाइड बाय 10. जितके पार्ट करायचे तितक्याने आपल्याला डिवाइड करायचे. क्वार्टाईल मध्ये पार्ट किती होते, 4, म्हणून डिवाइड बाय 4. डेसाइल मध्ये 10 डिवाइड बाय 10. आणि जर पर्सेंटाईल आला ना तुमचं, तर मग फरक काय पडेल, इथे येईल डिवाइड बाय 100, ठीक आहे. आणि या डेसाइल ऐवजी आपण काय लिहिणार, पर्सेंटाईल, ठीक आहे. इथे पण सेम, आपण डेसाइल ऐवजी लिहिणार पर्सेंटाईल आणि इथे डिवाइड बाय 100. बस सिंपल फॉर्म्युला, एक आला की सगळे येणार, ठीक आहे. पुढे पर्सेंटाईल मध्ये आपण काय म्हणतो, पर्सेंटाईल डिवाइड डेटा इंटू 100 इक्वल पार्ट. पार्ट 100 करतो, पण पार्ट करणारे 100 असतील का, तर नाही, पार्ट करणारे किती असतील, 99 असतील, ठीक आहे. आणि P50 ऑलवेज इक्वल्स टू मीडियन, ठीक आहे. इथे पण फॉर्म्युले काय तुम्हाला दाखवलेले. सॉल्व्ह करायची मेथड सेम, काहीच नाही, फक्त तुम्हाला डिवाइड वाला नंबर चेंज करायचा आहे, बाकी सगळं 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 सेम, ठीक आहे. पुढे रिलेशन अमंग क्वार्टाईल, डेसाइल, पर्सेंटाईल तिघांमध्ये रिलेशन काय, तर मी म्हणेल हा पार्ट सध्या जाऊ दे, इकडे बघा. क्वार्टाईल म्हणजे Q2 म्हणजेच डेसाइल P5 म्हणजेच P50. इन शॉर्ट मी म्हणेल मीडियन जो आपला असतो इज इक्वल्स टू Q2 इज इक्वल्स टू D5 इज इक्वल्स टू P50. हे साधं रिलेशन आहे, ठीक आहे. मीडियन Q2 D5 P50 हे सगळे एकच आहेत, कारण हे सेंट्रल हाईट आहे आणि सेंट्रल हाईटचा क्वेश्चन आला, याचा अर्थ तुम्हाला यांच्यापैकी काहीतरी सॉल्व्ह करायचंय. अदरवाइज मी म्हणेल तुम्हाला मीडियन फाइंड आउट करायचंय. सगळ्याचा अर्थ एकच आहे, सेंट्रल हाईट इज इक्वल्स टू मीडियन इज इक्वल्स टू Q2 इज इक्वल्स टू D5 इज इक्वल्स टू P50. सिंपल एज दॅट, ओके. पुढे Q1 म्हणजेच काय, तर मी म्हणेल P25. त्यानंतर Q3 म्हणजे काय, P75. इथे लिहून पण ठेवतो, Q1 इज इक्वल्स टू P25. त्यानंतर Q3 इज इक्वल्स टू P75. D3 जो असतो D3 तो काय इक्वल करतो, D3 इक्वल्स टू P30. त्यानंतर D7 आहे तो काय इक्वल करतो, P70. म्हणजे D7 इज इक्वल्स टू P70. हे काही शॉर्टकट तुम्हाला इथे दिलेले आहेत, ठीक आहे. काही सॉल्व एक्झाम्पल आहेत, मी म्हणेल याला तुम्ही घरी प्रॅक्टिस म्हणून करू शकता. अदरवाइज आपली नोटबुक आहे, नोटबुक मध्ये तुम्हाला सर्व मिळेलच, ठीक आहे. पुढे कॉमन मिस्टेक्स टू अवॉइड. काय कॉमन मिस्टेक करायच्या नाहीयेत तुम्हाला, ते इथे दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा फॉरगेटिंग टू अरेंज डेटा इन अरेंजिंग ऑर्डर बिफोर असेंडिंग ऑर्डर बिफोर कॅल्क्युलेशन. तुम्ही जे कॅल्क्युलेशन सुरू कराल त्या अगोदर चेक करा डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का, नसेल तर काय, नसेल तर तो करा असेंडिंग ऑर्डर मध्ये, लहानपणी आपल्याला शिकवलेलं आहे, ठीक आहे. पुढे n इन्स्टेड ऑफ n+1, ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये n+1 फॉर्म्युला आहे, त्याच्याऐवजी काय वापरतात, डायरेक्ट n. हे करायचं नाही, दिस इज रॉंग, ठीक आहे. त्याच्यानंतर n इन्स्टेड ऑफ n+1, काही केसमध्ये आपल्याला n+1 आहे त्याऐवजी n वापरतात, किंवा वाईज वर्सा चुकी केली जाते, तर ही पण चुकी करायची नाहीये, ठीक आहे. पुढे पिकिंग रॉंग क्वार्टाईल, डेसाइल, पर्सेंटाईल क्लास. जो आपण क्लास सिलेक्ट केला ना, बघा इकडे फाइंड आउट केलं होतं आपण, हा जो क्लास इंटरवल जो आपण इथे 160 165 वाले हे जे क्लास आहेत, हे जे सिलेक्ट केले हे चुकीचे करायचे नाहीत. सेम टाइमला समोरची असते फ्रिक्वेन्सी आणि प्रिसिडिंग वाली जी असते, म्हणजे बघा ह्या सम साठी मी घेतलं काय, प्रिसिडिंग वाली CF घेतली. त्यानंतर ह्या क्लास इंटरवल साठी प्रिसिडिंग वाली CF घेतली, पण फ्रिक्वेन्सी समोरचीच घ्यायची आहे, ठीक आहे. तर मग या कॉमन मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. इथे कन्फ्युजिंग L विथ लोअर लिमिट वेन क्लास इंटरवल आर इन्क्लुसिव्ह वगैरे हे मी सांगतो, ते स्पेशल गणित काय. आणि मिक्सिंग अप विथ प्रिसिडिंग क्लास वर्सेस द क्वार्टाईल क्लास इट सेल्फ इन फॉर्म्युला, ठीक आहे. फॉर्म्युला मध्ये चुकीच्या व्हॅल्यूज घेऊन टाकणं, CF ची फ्रिक्वेन्सीची, अशा बऱ्याचशा मिस्टेक होतात. तर मग या कॉमन मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायच्या. पुढे क्विक चार्ट आहे तुमच्या समोर रिव्हिजन साठी. काय तर क्वार्टाईल एक्स चे किती पार्ट असतात, 4 इक्वल पार्ट, फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. त्यानंतर डेसाइलचे किती पार्ट असतात, 10 इक्वल पार्ट, फॉर्म्युला परत समोर आहे. आणि पर्सेंटाईलचे 100 इक्वल पार्ट्स, फॉर्म्युला परत समोर. फरक फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं तर डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 100 एवढाच फक्त फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे. अशी एक शॉर्ट सिंपल व्हिडिओ आहे. पण व्हिडिओ रॅपअप करायच्या आधी मी तुम्हाला काही सम सांगतो, ते जरा एकदा चेक करून घ्या. स्पेशल सम्स आहेत. ह्या सम मध्ये इथे 2 तुम्हाला मिसिंग फ्रिक्वेन्सी आहेत, ठीक आहे. इकडे बघाल तुम्हाला देताना मीडियन दिलाय, सेम टाइमला n पण दिलाय, ठीक आहे. एक सम आहे इथे परत वरती आलात, सॉल्व एक्झाम्पल 5. इकडे बघा 0.5 to 9.5,
आणि त्यानंतर 10.5 to 19.5 हा कंटिन्युअस क्लास इंटरवल नाही, पण आपल्याला कंटिन्युअस हवा असतो. मग याला आपण काय बोलतो ना, नंतर कन्वर्ट करून 0 to 10, त्यानंतर 10 to 20 असं करतो. कसं करायचं सगळं क्लासमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. इकडे बघा परत हे जे सम आहे 2 मिसिंग फ्रिक्वेन्सी वाला, हे सिंगल मिसिंग फ्रिक्वेन्सी वाला होता. पुढे गेलात तर तुम्हाला एक आणखी सम आहे इथे बघा. हे जे सम आहे तुमच्या समोर जे दिसतंय, ठीक आहे. या सम मध्ये तुम्हाला काय करायचं, लिमिट ऑफ फिक्स डिपॉझिट ऑफ सेंट्रल 50% सिनियर सिटीजन. इन शॉर्ट तुम्हाला करायचं काय माहिती का, हा जो डेटा आहे याची सेंट्रल 50%, सपोज हा सेंट्रल 50% आहे, याच्या लिमिट फाइंड आउट करायच्या. लिमिट कोणती, ही एक लिमिट आहे, ही एक लिमिट आहे. इन शॉर्ट इकडे 25 उरले, इकडे 25, कारण मध्ये किती झाले 50. मग याच्या दोन लिमिट, इथून इथे पर्यंत आलात तर काय मिळालं तुमचं Q1, त्यानंतर इथून इथे आलात तर तुम्हाला Q3, म्हणजे तुम्हाला Q1 आणि Q3 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हे जे सम आहे 10व्या सम मध्ये तुम्ही बघाल सिंगल मिसिंग फ्रिक्वेन्सी वाला सम आहे. आणि नंतर पुढे जर गेलात, एक एक्झाम्पल नंबर 8 आहे, पेज नंबर आय थिंक 14 काहीतरी आहे. हा ते बघा एक्झाम्पल नंबर 8, ज्यामध्ये तुम्ही बघाल तुम्हाला सेकंड डेसिमल दिले, पण इथे ना मिड पॉईंट दिलाय. ज्या केसमध्ये आपल्याला मिड पॉईंट दिलेला असतो, तुम्हाला मिड पॉईंट वरून काय काढायचा असतो, असा क्लास इंटरवल फाइंड आउट करायचा असतो. तर हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट सम्स आहेत, तुमच्या रायटिंग प्रॅक्टिस मधून कंपल्सरी जायला हवेत. ठीक आहे. अजून बाकी तरी इतकं काही नाहीये. आणि परत एक सम आहे तुम्हाला सेंट्रल, कुठे गेलं, हा मिडल, प्रॉफिट ऑफ मिडल 60% ऑफ द शॉप चे लिमिट काढायचे. तर मग परत तुमचा डेटा 60% जर याला कन्सिडर केलं तर उरले 40, म्हणजे इथे 20, इथे 20. आता 20% असू शकतात, म्हणून मी इथे P20 घेईल, आणि मागून 20 आलो परत तर इथे P80 येईल. असे तुम्हाला फाइंड आउट करायचे. आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडली असेल, ओव्हरऑल रिव्हिजन आवडली असेल. एक शॉर्ट बट सिम्पल ठेवायचं ट्राय केलेलं आहे. ठीक आहे. हे सगळ्या नोट्स तुम्हाला ज्या असतील त्या तुमच्या क्लासच्या ग्रुपमध्ये मिळणारच आहेत. ठीक आहे. आणि ज्या मुलांनी समजा म्हणजे क्लासच्या ग्रुपमध्ये नाही आहेत, किंवा जे बाहेरची मुलं त्यांना हे ज्या नोट्स हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ओके. एक व्हॉट्सअप ग्रुप बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला नोट्स सगळे प्रोव्हाइड करून देईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जास्तीत जास्त कॉलेज फ्रेंड्स पर्यंत सुद्धा पोहोचवा. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, आणि अशी अजून सिरीज मध्ये काय तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कळवा. आणि तोपर्यंत गुड बाय, स्टे हॅपी अँड स्टे वेल्दी. बाय बाय, सी यू अगेन ऑन नेक्स्ट संडे.